एक अजब भेटीची सुरुवात. सावलीतला सखा. श्रुती ही साधी, सोपी, भावनिक आणि एकटी राहणारी मुलगी. गावातल्या एका जंगलाजवळ तिचं लहानसं घर. एक दिवस विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, घराजवळ काहीतरी हालचाल जाणवते. ती बाहेर धावत जाते. समोर एक साप, अंग झटकल्यासारखं पण जखमी. ती घाबरते पण निघून न जाता त्या सापाला ती उचलते. माती, पाऊस, अंगात भीती, पण डोळ्यात एक आश्चर्यकारक करुणा. ती त्याला घरात घेऊन येते, औषध लावते, दूध देते. दिवसेंदिवस साप बरा होतो, पण तो जात नाही. त्या सापाचं वागणं फार विचित्र. तो तिच्या घराच्या दाराशी झोपतो, तिला त्रास देणाऱ्यांवर फुंकारतो, कोणालाही तिच्या घरात येऊ देत नाही, पण तिच्यावर कधीच हल्ला करत नाही. तो तिला सांभाळतो, पहारा देतो. ती त्याला सावली नावाने बोलवते. ती म्हणते, तू माझा रक्षक आहेस का, मित्र की माझं नशीबच. सावली तिच्यासोबत राहतो, जसं काही तो तिचा पहिला सखा असावा, साक्षात छायेसारखा. काळ पुढे जातो. श्रुतीचं लग्न ठरतं. तिला वाटतं हे सगळं मागे पडेल. ती सावलीला शेवटचा नमस्कार करते, पण तो मागे जात नाही. नवऱ्याच्या घरीही सावली तिला शोधत येतो. घरच्या परसदारी दारावर, झाडांवर दिसतो. ती घाबरते. लोकांना सांगू शकत नाही. कोण मान्य करणार की एक साप तिच्या मागे आहे. ती त्याला हाकलते, दगड मारते. एक दिवस रडत म्हणते, माझं लग्न झालं सावली, आता माझं आयुष्य वेगळं आहे, तू परत जा. सावली शांत होता, पण त्याचं डोकं जळत असतं. तो रात्रभर तिच्या घराभोवती फिरतो. एक दिवस तिला त्रास देणारा सासरचा नातलग साप चावल्याने मरण पावतो. घरच्यांना संशय येतो, पण काही पुरावा नाही. ती घाबरते. पुन्हा सांगते, कृपया मला माफ कर, तू माझं भूतकाळ होतास, मी आता तुझ्यासोबत नाही राहू शकत. हे ऐकून सावली हळूहळू तिच्या शरीराजवळ येतो, शांतपणे तिला गोंजारतो. शेवटी तो तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि चावत नाही. पण पुढच्या रात्री ती तिच्या खोलीत झोपलेली असते आणि सकाळी तिचा मृतदेह सापडतो. मृत्यूचं कारण विषबाधा. आणि सावली घरातून कोणालाच दिसला नाही, पण एका झाडावर काळसर फुटकार आणि एक ओळ, जर मी तिचा रक्षक होतो तर तिचा अंत करणारा मीच का ठरलो. ह्यामधून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, तर प्रेम, नातं, स्नेह जेव्हा मर्यादा ओलांडतात तेव्हा ते जीव घेणं ठरू शकतात. माणसासारखा वाटणारा जीव शेवटी सापच ठरला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तुमच्या मनाला भिडली असेल आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्टोरीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.